घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला लाभते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अत्तल शिकवीन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। कोण आहे त्या? बायको आहे का? काय विचारते मी? कोण आहे त्या तुमच्या? बायको आहे का? फ्रेंड फ्रेंड? जस्ट अ फ्रेंड? फिओन्स आहेत त्या माझ्या। बरं लायसन्स दाखवा। गुरुनाथ सुभेदार हे नाव मी कुठेतरी ऐकलंय। काय मॅडम पैसे देत नाही का हा माणूस? तुम्ही थांबा एक मिनिट, मी बोलते ना ह्यांच्याशी। हो तुम्ही चला, गाडी घेऊन आधी पोलीस स्टेशनला चला। हो हे ना घेऊन या। मॅडम एक मिनिट थांबा ना, मी काय म्हणतो, नुकसान भरपाईचाच प्रश्न आहे ना, तर मी भरून टाकतो ना। हां आम्ही मिटवतो आपापसात, पोलीस स्टेशनला न्यायची काही गरज नाही ना। हां प्लीज राहू द्या ना मॅडम, पैसे देत असेल तर जाऊ द्या ना। मॅडम आम्ही म्युच्युअली मिटवतो ना, पोलीस स्टेशन नको उगीच। हां प्लीज रिक्वेस्ट आहे। जे काय ते आपापसात मिटवून घ्या हां आणि पुढच्या वेळी काळजी घ्या। येस येस मॅम, हे घ्या। थँक्यू थँक्यू। चला हो. Hi, Jenny. गुड मॉर्निंग, हाऊ आर यू? Fine, thanks. गुरु सर आलेत का? नाही ॲक्च्युली त्यांनी यायला हवं होतं बिकॉज ॲट 10 ही हॅज अ मीटिंग विथ वाधवाज आणि 12 वाजता त्यांची एक इंटरनल मीटिंग आहे, देन ही इज फ्री. यू वॉन्ट अन अपॉइंटमेंट विथ हिम? नाही नाही बस थँक्स. फक्त ते आले की कळव बस. येस सर. वंडर वाय सो लेट. कधीच उशीर न करणारा माणूस असं कसं वागू शकतो? या सगळ्याची सवय आता करून घ्यायला हवी मिस्टर आनंद. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. लवकरच नवीन रिक्रुटमेंट होणार आहेत, त्याचे इंटरव्ह्यूज होणार आहेत. सगळी कामं पेंडिंग पडत चाललेली आहेत आणि कारण तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. गुड मॉर्निंग. घ्या आलं कारण. अपडेट ॲट ऑफिस. एक्सक्यूज मी सर. वर्क इज माय पॅशन. रघु सर मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. गुरु. आनंद ऑल वेल? या ऑल वेल. काय झालं? हे थोडं बोलायचं होतं सहज म्हणजे. अरे मग बोलू की, ये कम. की आपल्यात जे होतं ते प्रेम होतं.
आपलं जे होतं ते राधिका प्रेमच होतं ना. काय ग तू रडतेस का? तू हा बोललीस काय अगं ते किंवा मग मराठी पिक्चर पाहून राहिली होती ना नाही बोललीस काय? म्हणून रडू चाल. अगं पिक्चर बघून कोणी रडतं का? हा? आणि खरं नसतं त्यातलं काही, सगळं खोटं असतं. समोरच्याचं दुःख पाहिलं ना का मला तर रडूच येतं. अगं पण मग रडक्या फिल्म्स बघायच्या कशाला? सगळं खोटं असतं ग ते. त्यापेक्षा आपण एक काम करूया, एक नवीन कार्टून फिल्म लागली, छान आहे, नेहालाही बघायची, जाऊया? अथर्व पण असंच काहीतरी म्हणून राहिला होता, काहीतरी कार्टून गिरटून. समोरच्या मॉलच्या टॉकीज मध्ये लागली आहे म्हणे कार्टूनची फिल्म. हो, जाऊया ना. पण मी यांना सोडून कधीच पिक्चर पाहिली नाही आजपर्यंत. हो, शेवटची फिल्म कधी पाहिली होतीस तुझ्या ह्यांच्या बरोबर? आता 5 वर्षात झाली. नागपूरला होतो. बघ, आठवतही नाहीये तुला. किती दिवस झाले? दिवस नाही, 7-8 वर्ष झाली असतील. नागपूरला होतं ना तेव्हा पाहिली होती. म्हणजे इतक्या वर्षात तुम्ही एकत्र एकही फिल्म पाहिली नाहीये? यांना वेळ कुठे असतो. मी आपली बघते घरीच टीव्हीवर. पण मग तेव्हा कुठली फिल्म पाहिली होती ते तरी आठवत आहे? हा होता बीवी नंबर 1, मस्तच होती. सिनेमा आठवतोय ना? त्या सिनेमात काय झालं होतं ते आठवतंय? हा, त्या हिरोईनचा नवरा तिला फसवतो, बाहेर जाऊन लफडं करतो, आठवतंय ना? पण तूच तर म्हणाली ना पिक्चर मधलं सगळं खोटं असतं म्हणून. अगं त्यातली पात्र खोटी असतात, पण त्यातल्या घटना वास्तवाशी साधर्म्य साधणाऱ्या असतात. जनरली बायकांच्या आयुष्यात असंच होतं. नवरा बाहेर जाऊन 100% माती खातो आणि बायकांचे आयुष्य बर्बाद होते. पण माझं आयुष्य काही बरबाद गिरबाद होत नाही. मला पूर्ण गॅरंटी आहे का माझा नवरा चांगला आहे. अगदी धुतल्या तांदळासारखा. आहेच, तू धुतळा तांदळासारखाच आहेस, बरोबर आहे. पण जोवर तुझं आतलं सिक्रेट बाहेर येत नाही तोवर. ये बात अगर लीक हो गई तो कोण सांगणार आहे? कसं कळेल? अरे बताने की जरूरत क्या है, कळतच की लोकांना. हे बघ, आता तू मीटिंग्स अवॉइड करतोयस, ऑफिसात वेळेवर येत नाहीस, शनायाचा मागे पुढे फिरतोयस, हे काय दिसत नाहीत की काय लोकांना? काय म्हणायचंय काय तुला? माझं वागणं चुकतंय का? हे मैंने ऐसा कहा मैंने ऐसा? मैं सिर्फ इतना कहना चाहता हूं कि बंद मुट्ठी लाख की होती है, खुली तो उसकी हो जाती है. किसकी? उसकी ते संपल्यानंतर काय राहतं? काहीच नाही. अरे जलाने के बाद क्या होता है? राख, राख जैसा दूसरा कुछ होता है. आग, पाक, खाक. खाक. खुली तो खाक की हो जाती है. हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुझ्या आणि शनायाच्या मध्ये जे काही चाललंय ते जर लोकांना कळलं, आधी घरी कळेल, मग वहिनीला आणि मग नागपूरला. राधिकाचं काही नाही रे, पण नागपूरला कळलं ना बाबा जीव घेतील माझा. करेक्ट. नाही म्हणजे असं होऊ शकतं. आनंद, तुला तर माहितीच आहे, हा गुरुनाथ सुभेदार आयुष्यात इतर कुणालाही घाबरत नसला तरी बाबांसमोर माझं काय होतं मला काही कळत नाही रे. आणि आजकाल तो अथर्व सुद्धा चुगल्या करायला लागला. करेक्ट. मतलब एटलीस्ट उसे ऐसा नहीं करना चाहिए. करेक्ट. पण बाबांना हे कळू न देण्यासाठी तू खबरदारी घ्यायला हवीस, हे मात्र नक्की. जो भाई આપણું કામ है, આપણી रोजीरोटी છે. आता तू डिसाइड कर, तुला कोणाला महत्व द्यायचं आहे, फेअरला की अफेअरला? मी शनाया, तुमचं तुमच्या कामामध्ये अजिबात लक्ष नाहीये. मी तुम्हाला ग्राफिक डिपार्टमेंटच्या फाईल्स मेंटेन करायला दिल्या होत्या आणि तुम्ही मला सांगताय की त्या फाईल्स तुमच्याकडे नाहीच आहेत. ऑफकोर्स नॉट. व्हॉट फाईल्स? आणि फाईल्स मेंटेन करायला हे काय कारकुनाचं ऑफिस आहे का?
पानवलकर, तुम्ही नाही का कॉर्पोरेट फर्म मध्ये काम करता, इकडे सगळं काम ना कम्प्युटरवर होत असतं. त्या फाईल्स वगैरेचा जमाना ना गेलाय आता. अपडेट व्हा जरा. माइंड युअर लँग्वेज शनाया. मी तुमचा सिनियर आहे हे विसरू नका. पानवलकर शांत व्हा. काय झालं? मिस्टर सुभेदार, आपल्या सिनियर बरोबर कसं वागावं हे साधे याचे मॅनर्स नाही त्यांच्याकडे. आपल्या ग्राफिक डिपार्टमेंटच्या फाईल मी यांना मेंटेन करायला दिल्या होत्या, तर ह्या मला सांगतात की त्या फाईल्स त्यांच्याकडे नाहीच आहेत आणि वर मला शिकवतात या. गॅरी इज लाईंग. माझ्याकडे अशा कोणत्याच फाईल्स नाही आहेत आणि आता उगाच माझ्यावर ब्लेम करतायत. जस्ट शट अप. खोटं बोलताय त्या. परवाच मी या फाईल त्यांच्याकडे दिल्या होत्या. जेनी समोर होती, जेनीला विचारावं तर. येस सर. पानवलकर सरांनी यांना फाईल्स दिल्या होत्या आणि त्या फाईल्स या घरी घेऊन गेल्या. ओ त्या फाईल्स. गॅरी, आय एम सो सॉरी, आय फॉरगॉट देम. गॅरी, तुला माहितीये ना 2 दिवस झाले मी किती डिस्टर्ब आहे रे. मी विसरले त्याच्यामध्ये या सगळ्या फाईल्स, बट मी उद्या खरंच आणते ते. ओके. नॉट ओके मिस शनाया. नॉट ओके. आय विल टेक ऍक्शन फॉर दिस. तुम्ही मला खोटं ठरवायला निघाला होता. बघा, आता वरिष्ठांकडे मी तुमची कंप्लेंट करतोच की नाही. आणि त्याशिवाय तुम्हाला तुमच्या ऑफिसचं, तुमच्या कामाचं आणि तुमच्या सिनियरचं महत्व नाही कळणार. नाही, आता बघाच तुम्ही मी काय. पानवलकर ऐका, शांत व्हा. मी काय म्हणतो, चुका होतात प्रत्येकाकडून. पुढच्या वेळेला अशी काही चूक होणार नाही याची गॅरंटी हवं तर मी घेतो. नाही, सिरियसली प्लीज तुम्ही शांत व्हा. जाऊ द्या. चला, कॅरी ऑन. रघु, पाणी दे सरांना. शनाया, जरा माझ्याबरोबर केबिन मध्ये येतेस, बोलूया. कूल डाऊन. सर प्लीज. नाही मिस्टर आनंद, पाणी आता डोक्यावरून गेलेलं आहे. आता शनायाचा सोक्षमोक्ष मला लावायलाच हवा. सर 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 प्लीज प्लीज शांत प्लीज. काय ना सर, प्रत्येकाची वेळ असते. आज तिची वेळ आहे, उद्या आपली असणार. हा तर पाणी. हे. हे शोना, बस आता रडू नकोस. इट्स ओके, डोंट क्राय बेबी. ठीक आहे. त्या पानवलकर म्हाताऱ्यांनी सगळ्यांसमोर इन्सल्ट केला माझा. तू त्या नोकरीवरनं काढून टाक बरं, आत्ताच्या आत्ता. असं नाही करता येणार ना. ट्राय टू अंडरस्टँड. पानवलकर कपूर सरांचे खूप खास आहेत. आणि मुख्य म्हणजे खूप सिनियर आहेत. 30 वर्ष कंपनीमध्ये नोकरी करतायत. आता लवकरच रिटायरही होतील. सोड ना त्यांचं तो. I don't know, यार, it's so rude. ते कसे बोलले मला सगळ्यांसमोर. सगळा मूड ऑफ झाला माहिती माझा. एक तर आज सकाळपासून माझा दिवसच खराब आहे. सगळं खराब होत आहे. मी नाही सोडलो. असं नाही करू बच्चा. रडू नकोस बरं. तिचं गेलेला मूड परत येण्यासाठी काय करायचं आपण, सांग बरं. मूवीला जाऊया. मूवीला? आत्ता ऑफिस चालू आहे ना बच्चा. ओके यार, आता ऑफिसचा बॉस माझ्यासोबत आहे म्हटल्यावर काय टेन्शन आहे ऑफिसचं. आय डोंट नो. आपण मूवीला जायचं म्हणजे जायचं. आपण फिल्मला जाणार. अरे हो जायचंय, पण तुमची कार्टून फिल्म बंद करा आधी. राधिका, चल अगं, उशीर होतोय. राधिका, झालीस का तयार? हो. हे, बरी दिसून राहिली का ग मी? छान. आता निघूया, उशीर होतोय. एक काम राहिलं. आता काय? यांना फोन करून टाकते ना.
पहिल्यांदाच जाऊन राहिलो ना यांना सोडून, त्यांना सांगून देते ना पिक्चरचं. करा चल ना सोना, काय विचार करतोय? नाही काही नाही, चल जाऊया. कुणाचा फोन आहे? कोणाचा असणार? बायकोचा. ही काय रे मांजरी सारखी आडवी येते एकसारखी. एक मिनिट. हॅलो. हॅलो हॅलो, मी बोलून राहिली राधिका. हो माहितीये का, बोल. तुम्ही कामात आहे का? नाही, झोपा काढतोय. ऑफिस मध्ये जाऊन माणसं काय करणार आहेत? कामच करणार ना. हा हा, नाही चुकलं. तर मुद्द्याचं बोलशील का? जेवण खाण विचारायला फोन केलास? सॉरी. जेवले का तुम्ही? हॅलो. अगं ये. राधिका, बाकीचं काय बोलतेय? सिनेमाला जातोय तेही सांग आधी. अगं पहिल्यांदाच जाऊन राहिले ना, कसं सांगावं तेच कळत नाहीये. म्हणजे ना कठीणच. त्याला सांग मी आणि रेवती मुलांना घेऊन सिनेमाला जातोय. अगं बोल ना, काय चाललंय? हॅलो, हा तुम्ही ऐकून राहिले का? अगं बोल ना पटपट, काय चाललंय? आओ, तुम्ही ऐकून राहिले ना? हा आओ, हे मी आणि रेवती अथर्व नेहाला घेऊन बाहेर जाऊन राहिलो. अगं मग जा ना, मला काय फोन करतेस? चल ठेवत, बाय. चल आता लवकर. चल. हॅलो हॅलो, काय झालं? फोन कट झाला. अगं ऑफिस मध्ये होते ना हे, ते कामात असतील. ते बाहेर जाऊन राहिलो सांगितलं, पण पिक्चरचं राहूनच गेलं. परत फोन करू का? तू जर आता पुन्हा फोन केलास ना तर आपल्याला सिनेमा टीव्हीवर बघावा लागेल. चालेल? नाही. बाहेर जातोय हे सांगितलंस ना, मग झालं तर चला आता, नाही तर तिकीट्स नाही मिळणार आपल्याला. बर ठीक आहे. चला मुलांना शूज घाला. चला. थँक्यू. शनाया, मिळाले तिकीट्स? मिळाली, पण फिल्म सुरू व्हायला अजून 2 तास आहेत. काय करायचं? ठीक आहे ना, आत तर जाऊ. चल. स्क्रीन ऑडी 2. थँक्यू. मिळाली ना ग तिकीट? हो. हा, उशीर नाही ना झाला आपल्याला? मला ना पिक्चर नावापासून बघायला आवडते. तर मध्येच गेले ना का कसं तरी वाटते ग. तुला नावापासूनच फिल्म बघायला मिळणार आहे. चला आता आत. चला. चल. कुठे ग? स्क्रीन 1 तो बघ तिकडे. चला तिकडे. नको. एक्सक्यूज मी मॅडम, लकी ड्रॉ कॉन्टेस्ट आहे. 2 दिवस 3 रात मॉरिशस ट्रिप एकदम फ्री. वाव. आणि रिझल्ट मूवी नंतर लगेच आहे. ओके. नाही, लकी ड्रॉ वगैरे नको आम्हाला, थँक्स. का? अगं एक तर माझा नशिबावर विश्वास नाही, आणि त्यात हे असे कॉन्टेस्ट म्हणजे. हे बघ, तुझा नसला ना तरी माझा तुझ्या नशिबावर खूप विश्वास आहे. म्हणूनच तुला मी मिळाले ना. चल ना प्लीज, वरिया ना प्लीज. बरं, एकाच नावाने भरा. मॅडम, हे मॅरिड कपलसाठी आहे. तुम्ही नवरा बायको आहात ना? ऑब्वियसली हस्बंड अँड वाईफ. या मिस्टर अँड मिसेस सुभेदार. शनाया, बरं तू फॉर्म भर, मी काहीतरी खायला आणतो. ओके. मॅडम, आई मला पॉपकॉर्न हवी आहे. पॉपकॉर्न. ए पोट्या, उगीच हिडगायचं नाही हा. नसते लाड नाही पाहिजे. पण मला हवे ना. अरे आत्ताच पॉपकॉर्न खाशील तर मग इंटरवलला काय खाशील? मला आता हव्या. आई मला पण आता पॉपकॉर्न पाहिजे. असू दे का राधिका, पोर आहेत, आणते मी. पॉपकॉर्न आहे. आता पॉपकॉर्न राहिली ना. हा, आत्ता खाल्ले ना तर नंतर काही मागायचं नाही बरं का. ऐक ना, इथे ना कॅरेमल पॉपकॉर्न आहे आणि तिकडे सॉल्टेड आहे. मुलांना सॉल्टेड आवडतात ना, मी घेऊन येते. हा
तुम्ही थांबा इथेच, आले मी. बघू. हाय, 1 nachos प्लीज. ऑफिसमध्ये होते ना हे? ते कामात असतील.